राज्यामध्ये काँग्रेसच्या खासदारांकडून पंतप्रधानांवर हल्ला केला जाणार होता असा गंभीर आरोप भाजपच्या खासदार सुमित्रा खान यांनी केला आहे. सुमित्रा खान. अच्छा, ठीक आहे. आजकाल हे आरोप सुमित्रा खान यांना प्रसिद्धी स्वतःला मिळवण्यासाठी कदाचित असावेत आणि सुमित्रा खान जर बोलले तर प्रसिद्धी लवकर मिळते, भाजपालाही मिळते आणि सुमित्रा खानलाही मिळते. पंतप्रधानावर हल्ला झावणार होता म्हणून जनतेची आणि भारतातील आपल्या भारतीय लोकांची दिशाभूल करण्याचा धंदाच आता भारतीय जनता पक्षाने उचललेला आहे आणि तो धंदा तेजीत चाललेला आहे. त्यामुळे ह्यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही. पार्थ पवार यांना जो जमीन घोटाळा होता त्यामध्ये क्लीन चिट मिळाल्याची माहिती जी काही समिती नेमली होती त्या समितीने देखील माहिती आली. काही त्यात काय हे काही फार नवीन काय घडतं शकलं आहे का? जो सत्तेसोबत आहे तो सत्य आहे, जो सत्तेसोबत नाही तो असत्य आहे. म्हणून जमिनीतच काय घेऊन बसलात? जो सत्तेत सामील आहे तो खून केला, महाराष्ट्र लुटला, व्यभिचारामध्ये सहभाग असेल, बलात्कार जरी केला असेल तरी तो सत्तेत आहे, तो सत्य आहे, ते असत्य असू शकत नाही. हेच आता महाराष्ट्रामध्ये रुजलेलं आहे, वाढतंय, वाढीस लागलेला आहे आणि सत्तेमध्ये जा, सोबत जा, वाटेल ते करा, तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आणि सरकारची आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. काल शरद पवार असे बोलले की राष्ट्राच्या 2 विलिनीकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. कुणाला बोलण्याचा अधिकार मी त्यांच्या वादात, तुम्ही माझ्या पक्षाचा प्रश्न विचारा. आपल्या मतदारसंघात